आता आपण युनिट 4 रिवाइज करू। ह्याच्यामध्ये फर्स्ट 3 क्वेश्चन्स आहेत, पहिला दुसरा आणि तिसरा। हे कॅल्क्युलेशनचे आहेत, हे मी केले नाहीत, मला येत नाही। थर्ड क्वेश्चन पासून बघू। स्टेट द अँड प्रूफ डे मॉर्गन्स थिअरम। तर डे मॉर्गन्सचा थिअरम काय असतो की ज्याच्यामध्ये दोन रिलेटिव्ह थिअरम्स आहेत आणि ते नॉट गेट पासनं अँड आणि ऑर गेट बनतं, हे लिहिलेलं आहे। मग इथं पण हेच लिहिले की डे मॉर्गन इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्क रिलेटेड थिअरम विच हॅज नॉट गेट अँड यूज फॉर द कंजक्शन ऑफ अँड अँड ऑर गेट। मग आपण आता अँड आणि ऑर गेटनी कसं नॉट गेटनी कसं आपण अँड आणि ऑर करतो ते बघू। तर सगळ्यात पहिलं थिअरम काय आहे की ए इंटू बी बार इज इक्वल टू ए प्लस बी बार। मग आता ह्याला पॉईंट वाईज पण लिहायचं थिअरीमध्ये। कसं लिहिणार की ए मल्टिप्लाय बाय बी बार is a input of not get and it give us output of a plus b bar which is an OR gate। म्हणजे नॅन्ड गेट आपलं कन्वर्ट होत आहे OR गेट मध्ये। तर मग डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं होणार, हे नॅन्ड गेट असतं आपलं असं सर्कल आणि हा सिम्बॉल। नॅन्ड गेट कन्वर्ट झालं आहे आपलं OR गेटमध्ये। मग हे झालं सेकंड पॉईंट। थर्ड पॉईंट काय येणार, ए प्लस बी बार is an input where of NOR gate which give us a bar plus b bar a bar dot b bar which is our NOR gate converts into AND gate and so diagrammatical representation would be NOR gate काढायचा। हा NOR gate आहे आपला, जे OR ला जेव्हा पुढे सर्कल जोडतो तेव्हा NOR gate होतो आणि मग त्याचा आपण AND gate केला। मग डे मॉर्गन थिअरम काय स्टेट करतं की अ नॅन्ड गेट बिहेव सेम ॲज ऑर गेट इन इन्व्हर्टिंग इनपुट्स। म्हणजे काय की नॅन्ड गेट आहे ते सेम ॲज ऑर गेट बिहेव करतं आणि ही सेकंड पॉईंट काय नॉर गेट आहे ते सेम ॲज अँड गेट बिहेव करतं। मग आता त्याचा ट्रूथ टेबल काढायचं। तर ट्रूथ टेबल कसा येणार, तर ट्रूथ टेबल कशाचं काढायचं आहे, पहिल्यांदा ए डॉट बी बार इज इक्वल टू ए प्लस बी बार। ह्याच्यासाठी फॉर थिअरम 1 ए बी आणि ए बी आणि ए बी बार हे पहिले आपले इनपुट्स आले। तर ते इनपुट्स आपण कसे घ्यायचे, तर पहिल्यांदा इथं काय 0 0 0 1 1 असं लिहितो आपण इनपुटला 0 1 0 1। मग आता ए बी कसा घेतला तर ए इंटू बी आहे। मग ए इंटू बी साधा घ्यायचा आधी, नंतर मग त्याला बारच्या टर्म्समध्ये घ्यायचं कारण इथं बारच्या टर्म्समध्ये। मग आता बारच्या टर्म्समध्ये घ्यायला कसं असतं की 0चा 1 होतो आणि 1चा 0 होतो, हे बारच्या टर्म्समध्ये होतं। मग इथं कसं झालं की जर ह्याच्यामध्ये एक जरी 0 असेल ना ए आणि बी मध्ये ह्या, तर इथं 0 येणार आणि ह्या दोन्ही ए आणि बी मध्ये एक जरी 1 असेल ना तर इथं 1 येणार, असं हे लक्षात ठेवायचं। मग कसं केलं, ए आणि बी 0 आहेत मग इथं 0 आलं। ह्याच्यामध्ये ए आणि बी मध्ये ए 0 आहे म्हणून इथं 0 आलं, ए आणि बी मध्ये बी 0 आहे म्हणून इथं 0 आलं। आता ह्याच्यामध्ये एक पण 0 नाही आहे शेवटच्या टर्मला म्हणून इथं 1च येणार। तर आता ते कन्वर्ट होणार ए बीला आपण ए बी बारमध्ये कन्वर्ट करायचं। ते कसं कन्वर्ट होणार, तर 0चा 1 होतो आणि 1चा 0 होतो। मग 0चा 1 झाला 1 1 आणि 1चा 0 झाला। आता आपल्याला त्याचं आउटपुट काढायचं आहे। तर आउटपुट काढताना पण सेम 4 टर्म्स येणार, ए बी ए इंटू बी। आता इथं लिहिले ना ए इंटू बी आणि दुसरं काय ए बार प्लस बी बार। मग 0 0 1 1 0 1 0 1 हे असं ॲज इट इज लिहायचं। ए बार इंटू बी बार, मग ए बार इंटू बी बार कसं काढलं, आता इथं कसं होणार आउटपुट ह्याचं, तर इथं 0 0 1 1 आहे ना, तर ए बारला 1 1 0 0 होणार। म्हणजे हे जे आहे ते उलटं होऊन इथं येणार आणि बी बारला 0 1 0 1 आहे का नाही, तर हे पण उलटं होणार 1 0 1 0 होणार, असं ह्याचा आउटपुट आलं। आणि ए प्लस बी बारला कसं होणार, ए प्लस बी बारला 1 1 1 0 हे जे आउटपुट आहे ए बार बी बारचं ते ॲज इट इज इथं येणार। का, कारण आपल्याला हे शो करायचं आहे की नॅन्ड गेट जे आहे हे नॅन्ड गेट आहे ना आपलं, हे नॅन्ड गेट वर्क करतं आपल्या ऑर गेटसारखं, म्हणून ॲज इट इज हे आपण इथे लिहायचं। हे झालं फर्स्ट थिअरम। सेकंड थिअरममध्ये कसं आहे, फर्स्ट ए बार बी बार आणि ए प्लस बी आणि ए बार प्लस बी बार, ओके 0 0 1 1 0 1 0 1। मग इथं 0 आहे म्हणून 0 लिहिला, एक जरी 1 असेल तर 1 लिहायचा, ओके। मग इथं 1 आहे 0 1 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1च। मग आता ए बार प्लस बी बार, मग ए बार प्लस बी बारला कसं करायचं, जिथं 0 असेल तिथं
1 करायचा आणि जिथं 1 असेल तिथं 0 करायचा. म्हणून इथं 0चा 1 झाला, 1चा 0, 1चा 0. पण इथं 2 1 असतील तर 1च राहणार, असं हे लक्षात ठेवायचं. मग त्याचं आउटपुट बघू आपण. तर आउटपुट कसं येणार, ए बार आणि बी बार 0 0 1 1 ॲज इट इज लिहिलं. मग ए बार आणि बी बार कसं केलं, तर एचा उलटा ए बार असतो म्हणून 1 1 0 0 हे ॲज इट इज हे उलटं करून लिहिलं. बी बारला पण 0 1 0 1 आहे तर 1 0 1 0 ॲज इट इज उलटं करून लिहिलं. आणि इथं काय करायचं, इथं जे आउटपुट आहे ना ते ॲज इट इज ए बार डॉट बी बार लिहायचं म्हणून इथं 1 0 0 0 येणार, असं लक्षात ठेवायचं. आता आपला सेकंड क्वेश्चन हा कसा आहे, ह्याच्यामध्ये ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ एक्सप्लेन द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉजिक गेट्स. फुल ॲडर आणि हाफ ॲडर ते एक्सप्लेन करायचं आहे. मग इम्प्लिमेंटेशन ऑफ फुल ॲडर, तर फुल ॲडरमध्ये कसं असतं, आपल्याला फुल ॲडर इज अ कॉम्बिनेशनल सर्किट ऑफ 3 बिट्स. ह्याच्यामध्ये 3 बिट्स असतात. इट कन्सिस्ट ऑफ 3 इनपुट्स अँड 2 आउटपुट. ह्याच्यामध्ये 3 इनपुट आणि 2 आउटपुट आहेत. तर मग दोन जे इनपुट आहेत त्याच्यामध्ये जे बीट्स आहेत ते ॲड करतात आणि थर्ड बीट आहे तो रिप्रेझेंट करतो कॅरीला. म्हणजे जसं की 1 + 1 हे 2 बीट झाले आपले इज इक्वल टू 2 असतं, मग हा आपला कॅरी आला. ओके, मग हे रिप्रेझेंट करतात. तर ह्याचा डायग्राम कसं काढायचा असतो, ह्याच्यामध्ये ऑर गेट आणि अँड गेट असतात. म्हणून एक नॉर गेट काढायचा, त्याला हे एक सॉर गेट आहे, ह्याला 3 इनपुट्स दिले, 3 अँड काढायचे, त्या 3 अँडला एकच ऑर जोडायचा आणि हे वरती सगळे जॉईंट करायचे. त्याची जी इक्वेशन आहे ती ए + बी + सी बार येणार. त्याचा जो आपल्याला ट्रूथ टेबल आहे तो कसा काढायचा, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 इनपुट्स आहेत म्हणून 3 इनपुट लिहिले. मग 3 इनपुट्स काढायचे असतील तर 4 0 घ्यायचे, 4 1, मग 2 0 2 1 2 0 2 1, मग सीनला 0 1 0 1 0 1. मग आता सम आणि कॅरी हे 2 आपल्याला आउटपुट भेटणार. सम काय येणार, तर 0 + 0 0 असतो, मग 0 + 0 ला कॅरी पण 0च असणार. मग इथं कसं येणार, 0 0 0 + 1 किती असणार, 1च. मग 1ला पण कॅरी काय येत नाही म्हणून इथं 0 आलं. मग 1 + 0 किती, 1च. ह्याला पण कॅरी काय येत नाही. 1 + 1 किती, 2. मग इथं काय येणार, सम 0 येणार कारण की ऑलरेडी सम भेटलाय आपल्याला. मग 2 काही लिहायचा नाही. मग 2 आला की एक त्याचा कॅरीला जाणार कारण की 2 सिंगल बीट आहे. मग इथं परत कसं होणार, 0 + 0 आणि इथं 1 ॲज इट इज म्हणून इथं 1 ॲज इट इज येणार. आणि 1 ॲज इट इज आला की मग कॅरी किती असणार, 0च. मग 0 + 1 1, मग 1 + 1 2 म्हणून इथं 0 येणार आणि कॅरीला 1 जाणार. म्हणजे ॲडिशन करून बघायचं, 1 + 1 2 म्हणून इथं 0 येणार, 1 कॅरीला जाणार. 1 + 1 + 1 3 म्हणून 1 येणार इथं कारण की 3 बीट आहेत. आता मग 2 बीट आपण वर घालवणार म्हणून इथं 1 आला, इथं पण 1 आला असं. तर सेम क्वेश्चन आपण हाफ ॲडरसाठी पण करायचं. हाफ ॲडरमध्ये कसं असतं, तर ह्याच्यामध्ये एक XOR गेट आहे हा आणि एक अँड गेट आहे, हा सम आणि कॅरी रिप्रेझेंट करतात. तर ह्याच्यासाठी जी इक्वेशन असती ती A0B असती, ही त्याची इक्वेशन आहे A0B. मग A0B कसं लिहितात, तर A Bचा बार + A बारचा B असं. मग ह्याच्यासाठी जो ट्रूथ टेबल आहे तो फक्त 2च बीटचा आहे, सम आणि कॅरी. मग 0 + 0 0, मग कॅरीला किती राहणार, 0. 0 + 1 1च राहणार, कॅरी काही येणार नाही. 1 + 1 1 0 1च राहणार, इथं कॅरीला काही येणार नाही. 1 + 1 2, मग इथं 0 लिहितो आपण आणि सम कॅरीला 1 जाणार असं. तर हा झाला आपला हाफ ॲडरचा पण क्वेश्चन. ओके, तर आता आपला हा क्वेश्चन झाला 3रा 4था आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ हाफ ॲडर पण. मग आता आपण हे 2 बघू, SR आणि JK फ्लिप फ्लॉप आणि मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. ओके, तर फर्स्ट आहे SR फ्लिप फ्लॉप. SR फ्लिप फ्लॉपला कसं असतं, हे आहेत आपले SR फ्लिप फ्लॉपमध्ये 4 नॅन्ड गेट काढायचे. हे 4ही नॅन्ड गेट्स काढले. नॅन्ड गेट्स म्हणजे कसं असतं, अँड गेटला जेव्हा पुढं सर्कल जॉईंट होतो त्याला म्हणतात नॅन्ड गेट. नॅन्ड गेट काढायचे 4, त्याला S आणि R द्यायचा आणि तिथनं
क्लॉक काढायचा. SR म्हणजे SRच देणार ना, तर इथनं C म्हणजे क्लॉक असतं असं. मग नॅन्ड गेट आहेत ना, तो वरचा नॅन्ड गेट खालच्याला जॉईंट करायचा आणि इकडून इकडं जॉईंट करायचा, असं लक्षात ठेवायचं की 4 नॅन्ड गेट आहेत आणि 2 शेवटचे नॅन्ड गेट एकामेकाला जॉईंट केलेले आहेत. मग ह्याचा जो हे जे आहेत ट्रूथ टेबल, तर त्याच्यात कसं असतं 0 0 1 1 0 1 0 1 हे इनपुट झालं. मग जे 0 0 आहे त्याला QN असतं. 0 1 ला 0, 1 0 ला 1 आणि 1 1 ला नॉट डिफाईन्ड. मग हे आपण एक साथ नंतर बघू शकतो. ट्रूथ टेबल शॉर्टकट आहे ह्याच्यासाठी, मी सांगते नंतर. आधी आपण फक्त डायग्राम बघू. तर मग डायग्राममध्ये कसं आहे, JK फ्लिप फ्लॉप. आता JK फ्लिप फ्लॉपमध्ये 4 नॅन्ड गेट्स आहेत. तर त्याच्यातले 2 नॅन्ड गेट J आणि K क्लॉक डिफाईन केला, तर दोन्ही नॅन्ड गेट मागं जातात आणि हे ॲज इट इज मागच्या क्वेश्चनसारखं एकामेकाला अटॅच झालेले आहेत, पण हे दोन्ही इकडून आलेले पण त्याला जॉईंट करायचे. ट्रूथ टेबल नंतर सांगते. D फ्लिप फ्लॉपला कसं 4 नॅन्ड गेट्स काढले, 2 मागच्या मागच ॲड झाले आणि जे पुढचे 2 आहेत ते एकामेकाला पुढनं जॉईंट झाले. मग हा झाला D फ्लिप फ्लॉप. नंतर आता T फ्लिप फ्लॉप. T फ्लिप फ्लॉपला कसं काढायचं, तर 2 अँड गेट काढलेत, इथं सर्कल नाही आहे पुढं. 2 अँड गेट काढायचे आणि 2 ऑर गेट काढायचे. तर मग अँड गेट आधी काय करायचं, एकामेकाला जोडायचे आणि तिसऱ्या लाईननी ते अँड गेट मागं जोडायचे आणि ऑर गेट एकामेकाला अटॅच करायचे. असा हा डायग्राम आहे. आत्ता जे आपण JK SR आणि DNTचं पाहिलं ना, तर त्याचे जे इनपुट्स आहेत ते इथं मी सांगते कसं लिहायचं आता. तर SR फ्लिप फ्लॉप, तर S आणि R, तर त्याचं जे आउटपुट आहे ते पाहायचं. तर 0 0 असेल तर QN येणार, 0 आणि 1 असेल म्हणजे S जर 0 असेल ना तर Q पण 0च येणार. जर S 0 नसेल, मग आता इथं 1 आहे ना, मग S जर 0 नसेल तर इथं 1 येणार आणि 1 आणि 1 असेल तर नॉट डिफाईन्ड म्हणजे X येणार. JK साठी कसं 0 0 असेल तर काहीच चेंज होणार नाही. 0 1 असेल, J जर 0 तर 0, J जर 1 तर 1, 1 1 असेल तर QN बार. Dचं कसं आहे, तर 0 0 1 1 काढायचं, C ला असं हे करायचं आहे, म्हणजे 2 अशा लाईन्स काढायच्यात. QN ला 0 1 0 1, QN प्लसला 0 0 1 1 आणि डिस्क्रिप्शन त्याचं रिसेट आणि सेट आहे. हे लिहून लिहून रन करायचं. T 0 1 0 1, Q 0 0 1 1 हे इनपुट झालं. आउटपुट काय येणार, तर 0 0 ला 0, 1 T जर 1 आहे तर 1, मग इथं 0 आणि 1 आहे म्हणून इथं 1 येणार, मग 1 1 चा 0 होणार. म्हणजे कसं, एक जरी 1 आला तर इथं 1 होतोय आणि जर 1 1 असेल तर इथं 0 होतोय. असं हे झालं. आता डिफरन्स काय आहे, मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. तर मायक्रो प्रोसेसर आहे तो सिंगल. ओके, तर आपला हा 3रा 4था 5वा झाला आणि 7वा झाला, 2च राहिलेले आहेत. तर ह्याच्यात काय आहे की ड्रॉ मायक्रो प्रोसेसरचा आणि मायक्रो कंट्रोलरचा ब्लॉक डायग्राम काढून त्यांना एक्सप्लेन करायचं आहे. तर आता इथं आधी आपण एक डिफरन्स काढू आणि मग त्याचे एक डायग्राम्स बघू. तर इथं डिफरन्स काय आहे की मायक्रो प्रोसेसर जे आहे ते सिंगल सिलिकॉन बेस्ड इंटिग्रेटेड चिप आहे. तर सिलिकॉन बेस्ड इंटिग्रेटेड चिप म्हणजे काय, जे आपल्या कम्प्युटर्समध्ये PCsमध्ये छोटेसे चिप असतात त्याला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. इट इज अ सिंगल चिप. मायक्रो कंट्रोलर ही छोटीशी चिप आहे. तर मायक्रो प्रोसेसरमध्ये इट हॅज नो मेमरी, ह्याच्यामध्ये नो मेमरी, ह्याच्यात काहीच मेमरी नाही आहे. आणि ह्याचे इथं काय आहे, हे इनपुट आउटपुट युनिट, टायमर अँड अदर पेरिफेरल ऑन द चिप, म्हणजे जे इनपुट आणि आउटपुट आहे एवढंच फक्त त्याच्यामध्ये सिच्युएटेड आहे. इट हॅज अ CPU अलॉंग विथ मेमरी. ह्याच्यामध्ये एक CPU सिस्टम म्हणजे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आहे, एक IO युनिट आहे, टायमर आहे, अँड अदर पेरिफेरल रिजन्स आहेत. एम्बेडेड ऑन अ चिप. एम्बेडेड म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक्सनी ती बिल्ड केलेली ती चिप आहे. 3रा पॉईंट, इट इज युज्ड फॉर एक्सटर्नल बस टू इंटरफेस मेमरी इन IO युनिट. ह्याच्यामध्ये एक्सटर्नल बसेस यूज केले गेलेले आहेत मेमरीला इनपुट आउटपुट युनिटसाठी. used in integral control of bus which is not available to board design. म्हणजे ह्याच्यामध्ये असं डिझाईन केलेलं आहे की ते बस इंटरनली कंट्रोल होणार नाही आणि अवेलेबल असेल प्रत्येक डिझाईनमध्ये. इट इज यूज फॉर जनरल पर्पज ऑफ डेटा, म्हणजे साध्या कुठल्या पण डेटासाठी हे यूज होत आहे. इट इज यूज फॉर ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन्स अँड रिमोट कंट्रोल्स. तर ह्याच्यामध्ये काय आहे की कॉम्प्लेक्स आणि एक्सपेन्सिव्ह असतात मायक्रो प्रोसेसर.
मायक्रो कंट्रोलर सिम्पल आणि इनएक्सपेन्सिव्ह असतात. मायक्रो प्रोसेसरचा एक्झाम्पल आहे IC 8085 8086, म्हणजे असे मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्याला यूज होतात. मायक्रो कंट्रोलर यूज होतात 8051 PIC मध्ये. तर हे झालं त्याचा डिफरन्स. आता त्याचा आपण ब्लॉक डायग्राम बघू. तर ब्लॉक डायग्राम काय आहे मायक्रो प्रोसेसरचा, हा आपल्याला झाला आहे आता थर्ड सेमिस्टरला आत्ताच्याच. त्याच्यामध्ये काय आहे की CPU काढायचा, त्या CPU पासनं रॅम, रोम, इनपुट आउटपुट आणि टायमर हे 4 लिहायचे आणि त्याला एकामेकासोबत कनेक्ट करून खाली ॲड्रेस बस लिहायचं. मायक्रो कंट्रोलरला आपण एम्बेडेड सिस्टमला हा डायग्राम पाहिला आहे. इंटरप्ट कंट्रोल, ऑन चिप रोम, ऑन चिप रॅम, टायमर, म्हणजे जे इथं वरती जे टर्म्स आहेत ना ते इथं येणार. CPU पासनं हे ऑसिलेटर CPUला काय देणार, काय ते इनपुट आउटपुट. मग CPUला कनेक्ट काय असणार, बस कंट्रोल, इनपुट आउटपुट आणि सेव्हरल पोर्ट्स. हे ह्याचा झाला ब्लॉक डायग्राम. आता आपल्याला 8वा क्वेश्चन होता प्रूव्ह करायचंय. तर A + B × C + D, A बार × D बार + C बार डॉट D बार असा आपली इक्वेशन आहे. मग ह्याला LHS काय आहे आपला, तर ही जी साईड असते ती LHS असते, ही जी साईड असते ती RHS असते. तर LHS आहे आपला A बार + B बार डॉट C बार + D बार. तर मग ह्याला सेपरेट लिहायचं, A बार + B बार ब्रॅकेट + C बार + D बार ब्रॅकेट. मग RHS काय आहे, तर A बार + C बार आणि C बार + D बार, म्हणजे A बार × B बार आणि प्लस C बार × D बार. तर मग त्यांना काय आपण म्हणायचं की LHS आहे तो आपला RHS आहेत, कारण हे दोन्ही सेम आहेत, फक्त प्लस मायनसचा डिफरन्स आहे. पण ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो लॉजिकली करेक्ट आहे, कारण हे बार्स आहेत आणि बार्सचं आउटपुट नेहमी उलटं असतं, हे आपण पाहिलंय. मग आता रिड्यूस करायचं आहे. तर रिड्यूस काय करायचं आहे, तर AB + A, B + C + B × BC ही आपली इक्वेशन दिलेली आहे. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं, AB लिहिला, मग Aला ह्या मल्टिप्लाय करायचं B नी म्हणून AB आला, Aला मल्टिप्लाय करायचं C नी म्हणून AC आला, प्लस परत B × B म्हणून BB आला, B × C म्हणून BC आला. परत ही टर्म आपण ॲज इट इज खाली लिहिली, कारण BB मल्टिप्लायमध्ये तर मग दोन्ही सेम आहेत म्हणून ते एकच B आला. मग आता आपण ह्याला चेंज करायचं, AB + AB + B + AC + BC, म्हणजे A, B आणि C अशा टर्म्समध्ये केलं. पहिल्यांदा A घेतले, मग B घेतले, म्हणजे A स्टार्टिंगला, मग B स्टार्टिंगला, मग C म्हणून AC असं आलं. मग आता B कॉमन निघतात, हे दोन्हीमध्ये पण B आहेत म्हणून B कॉमन आहे. A + A × 1 का घेतला, कारण 2 A आपण जेव्हा प्लस करतो तेव्हा आपण 1 घेणार, कारण A सेम आहेत, मग त्याचं ॲडिशन काय होणार नाही म्हणून. मग आता B कॅन्सल होणार, मग ह्याच्यामध्ये काय येणार, B + C प्लस हे जे आहे ॲज इट इज इथं खाली लिहिलंय. मग B A + A एकच A असतो म्हणून A + 1 येतं, ॲज इट इज हे खाली लिहिलंय. मग B + 1 आणि ॲज इट इज परत हे खाली लिहिलंय. मग B + B × 1 किती असतो, Bच असतो, ॲज इट इज खाली लिहिलंय परत. मग B C + 1 आणि AC, म्हणजे काय केलं, हे B दोन आहेत ना म्हणून ह्याला कॉमन घेतला B, मग 1 + C, मग Bच्या जागेवर काय घ्यायचं तर 1 घ्यायचा म्हणून 1 + C + AC. मग परत B × 1 Bच असतो आणि AC म्हणून B + AC आपला आन्सर आलाय. तर आता आपला लास्ट क्वेश्चन आहे लॉजिक गेट्स आणि त्याचा ट्रूथ टेबल्स. हे खूप सोपं आहे, आपण हे खूप आधीपासून करतोय. ह्याच्यामध्ये काय आहे तर अँड गेट आहे. अँड गेटचा सिम्बॉल असा असतो, AB त्याचे इनपुट्स आहेत आणि Y आउटपुटची इक्वेशन त्याची A × B असती. आणि ह्याचं लक्षात ठेवायचं, 0 असेल तर 0 आणि 1 असेल तर 1. म्हणजे काय, जर दोन्हीकडे 1 असेल तरच आपल्याला आन्सर 1 भेटणार. ऑर गेटमध्ये कसं असतं, असा ऑर गेट असतो, ह्याला पण AB इनपुट आहेत. ह्याची इक्वेशन आहे A + B, हे लक्षात ठेवायची इक्वेशन. पहिल्या अँड गेटला A × B म्हणजे मल्टिप्लाय, परत प्लस A + B. ह्याचं आउटपुट कसं लक्षात ठेवणार, हे आपण A B Y हे असं 3 टेबल काढायचे. मग 0 0 ला 0 0 1, एक जरी 1 असेल तर आउटपुट आपला 1 येतो, नाहीतर 0 आहे. नॅन्ड गेटला अँडच्या पुढं सर्कल जोडायचा, मग त्याची इक्वेशन पण असते A × B बार. ओके, मग त्याचं जे आउटपुट आहे ते 0 0 1, म्हणजे 0 0 एक जरी 0 असेल तर ह्याच्यामध्ये 1 होतं. ओके, मग एक्सऑर गेटला कसं असतं, आपला जो ऑर गेट आहे सेकंड नंबरवाला त्याला
पुढं आपण असं जोडतो. त्याची इक्वेशन ए प्लस बी आणि त्या प्लसला सर्कल असतो. मग ह्याचं ज्या हे असणार ट्रूथ टेबल त्याच्यात कसं असतं तर 0 0 0 असणार. म्हणजे जर डबल डिजिट रिपीट होत असतील तर 0 असतं. जसं की 1 1 रिपीट होतं आहे, 0 0 रिपीट होतं आहे म्हणून 0 0 आन्सर आलं. पण जर सिंगल असेल 0 1 1च राहणार, 1 0 1च असतं, असं असतं. म्हणजे रिपीट जे टर्म्स आहेत त्याला 0 द्यायचा, नाही तर 0 नाही द्यायचा, असं लक्षात ठेवायचं. मग एक्सऑर गेटला कसं आहे तर आपला जो ऑर गेट आहे त्याला पुढं जर सर्कल जोडला तर एक्सऑर गेट असतं. मग त्याची इक्वेशन ए प्लस बी बार. 0 0 असेल तर 1 होतं, नाही तर सगळीकडं 0 आहे. ओके. एक्सऑर गेटला कसं तर एक्सऑर गेटला आपण साधा हे काढतो, असं पुढं एक लाईन काढतो आणि मग ऑर गेट काढतो. मग एक्स नॉरला अँड गेट पण जोडला जातो म्हणून तर मागं सर्कल आला. मग ए प्लस बी बार आणि प्लसला सर्कलमध्ये टाकला. मग ह्याचं जे आउटपुट आहे ते कसं येणार तर 0 0 असेल तर 1 आणि 1 1 असेल तर 0. म्हणजे आता इथं 0 0 आहे म्हणून इथं 1 आला. आणि आता 0 1 आहे म्हणून 0 1 0 आहे तर 0 1 1 0. म्हणजे जर डबल होत असतील टर्म्स, मग अशी कसं डबल होत होते टर्म्स तर इथं 0 यायचा. तर आता जर डबल टर्म्स होत आहेत तर इथं 1 येणार. कशासाठी? हे एक्स नॉरसाठी. तर हा झाला आपला युनिट नंबर 4. तर आता ह्याचे क्वेश्चन एकदा बघू. हा आता 3ऱ्यापासून ते 9व्यापर्यंत ह्यातले सगळे क्वेश्चन झालेले आहेत.